जात पात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा फक्त आणि फक्त माणुसकी उरते तेव्हा देवही धावून येतो। याचाच प्रत्यय आलाय शिरूरमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरचे रहिवासी असणारे गणेश हरले यांचा अवघा 8 वर्षाचा चिमुकला मुलगा यश गणेश हरले जन्मापासून थॅलेसिमिया सारख्या अत्यंत गंभीर आणि दुर्धर आजाराशी झुंज देतोय। या चिमुरड्याच्या पुढील उपचारासाठी आता मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे। आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील प्रत्येक दारी मदतीची याचना करत आहेत। अशीच मदत मागे जेव्हा ते शिरूरमध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या मुस्लिम बांधवांनी जे केलं त्यानं संपूर्ण समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय। शिरूरमधील विविध मशिदींमधून या 8 वर्षाच्या यशसाठी मदतीचं आवाहन करण्यात आले आणि सर्व मुस्लिम बांधवांनी जात पात विसरून या चिमुकल्यासाठी मदतीचा हात पुढे केलाय। माणूस हाच सर्वात मोठा धर्म आहे हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। गणेश हरले यांनी आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी शिवशाही न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला आर्थिक मदतीची आर्त हाक दिली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण अशाच एका समाजातील घटकांपर्यंत पोहोचलोय की ज्या मुलाची आज जर आरोग्याची परिस्थिती पाहिली खूप गंभीर आहे आणि तिचे वडील या ठिकाणी या क्वार्टर गेट मस्जिद शिरूर या ठिकाणी आलेले आहेत। समाजातील अनेक राजकीय नेते असतील, सामाजिक संस्था असतील, त्यांनी सुद्धा मदत करून या यशसाठी पुन्हा फुलाची पाकळी देण्यासाठी प्रयत्न केलेले आणि त्याचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडूनच आपण समजून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे। यशचे वडील गणेश हरेल या ठिकाणी आहेत आणि त्यांचा जो चिरंजीव आहे 8 वर्षाचा तो एक यश दुर्धर आजाराने आज हॉस्पिटलाइज आहे आणि त्याचे वडील या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माध्यमांपर्यंत पोहोचून आपल्या मुलासाठी कष्ट घेत आहेत। त्यांच्याकडूनच जाणून घेणार समाजाला काय अपील करणार। मी गणेश हरेल पारनेर या ठिकाणाहून माझा मुलगा यश याला थॅलेसिमिया नावाचे एक दुर्धर आजार आहे। या आजाराचे निदान म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे आहे। याचे ट्रीटमेंट कोकळावे दुर्व्याहून मुंबई या ठिकाणी चालू आहे। आज रोजी खूप खर्च झालेला आहे। ट्रीटमेंट ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि मला मदतीची आज आर्थिक मदतीची गरज आहे आणि मला या सर्व बांधवांकडून मदत भेटावी मी अशी त्यांना विनंती करतो। समाज का बच्चा आज एक दुर्धर बीमारी की वजह से आज हॉस्पिटलाइज है और आपके समाज में आज ये इमदाद के लिए एक मदद के लिए आज आपके पास में आए तो बहुत सारे लोगों ने उनको हेल्प की है, तो आप समाज के अपने कौम के लिए क्या मैसेज देना चाहेंगे? आज जुमा का दिन है और हमारे क्वार्टर गेट मस्जिद रिसाला मस्जिद शिरूर गोल नदी यहाँ पर यश गणेश हरेल नाम का ये बच्चा है जो आज बीमार है और उसके पिताजी दर दर भटक रहे, चाहे मंदिर हो चाहे मस्जिद हो। उनको ख्याल आया कि भाई मंदिर छोड़कर मस्जिद में भी मदद की जाए। हमारे मुस्लिम भाई भी हमसे मोहब्बत करते हैं और हिंदू समाज हो या मुस्लिम समाज हो दोनों एकजुटी से रहते हैं, भाई भाई बनकर रहते हैं, हर त्यौहार एक साथ में मनाते हैं। तो ये सोच और फिक्र लेकर वो हमारे मुस्लिम जमात के जो अध्यक्ष है नसीम भाई खान उनसे रब्ता किया और हमारे नीलेश लंके साहब जो है खासदार पारनेर और अहिल्यानगर के, इनसे रब्ता हुआ। उन्होंने हमसे रब्ता किया, नसीम भाई से रब्ता किया। इनके जो पिताजी है यश हरेल के जो पिताजी है इन्होंने मुझसे रब्ता किया। मुस्लिम जमात के जो सदर है उन्होंने रब्ता किया। तो इस बात पर मैंने भी खुशी से इस बात को इजाज़त दिया और ये पैगम्बर मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की एक सुन्नत है, उनका तरीका है। चाहे हमारे पड़ोसी हो, चाहे हमारे मोहल्ले वाला हो, बस्ती वाला हो, अगर परेशानी में मुब्तला है, चाहे वो खाने की परेशानी हो, लिबास की परेशानी हो या बीमारी हो, उसके अंदर बढ़ चढ़कर हिस्सा लिया जाए, उसके अंदर धर्म मजहब ना देखा जाए। और यही इंसानियत का पैगाम आज इस मस्जिद से इस समाज ने दिया है, बढ़ चढ़कर उनको मदद की है। और आज इस वीडियो के माध्यम से, चैनल के माध्यम से स्कैनर भेजा जाएगा, स्कैनर डाला जाएगा, तो हमारे हिंदू भाई हो या मुस्लिम भाई हो बढ़ चढ़कर हिस्सा ले और इस बच्चे की जान बचाने की कोशिश करे, ताकि मदद करे, ताकि उनके पिताजी को, उनके माताजी को उनका बच्चा
सही सलामत मिल जाए और वो बढ़ चढ़कर आगे उनकी भी परवरिश करे। जिस तरीके से आज वो हालात को देखते हुए उसके लिए धूप नहीं देख रहे, बारिश नहीं देख रहे, हालात नहीं देख रहे हैं, चाहे मस्जिद हो या मंदिर हो या जहां उनको मदद मिलने की कोशिश मिल रही है वहां पर पहुंचकर वो मदद हासिल कर रहे हैं। और हिंदू समाज हो या मुस्लिम समाज हो, बढ़ चढ़कर उनको मदद कर रहा है और इसके आगे भी मदद करेंगे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।